आपण मिनी सोलार ट्रॅपचं अनबॉक्सिंग करणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, मिनी सोलार ट्रॅपमध्ये अशा पद्धतीनं हे युनिट एकाच्या जे सोलारचं युनिट आहे ते अशा लहान बॉक्समध्ये येतं आणि त्याचा जो पॅन आहे तो अशा पद्धतीनं खाली येतोय आणि हे या ट्रॅपमध्ये वेगळं लूर लावण्यासाठी अशा पद्धतीनं 2 हँगर येतात। ते ह्या सोलार टॅपवरती मध्ये सेंटरला जे ह्याला बसवण्यासाठी असं एक सिस्टम दिलं आहे, तर त्यावरती हे बसवून घ्यायचं आणि आपले जे याचे पाखराचे जे लूर येतात ते याच्या खालती या पंचमध्ये ते बसवले जातात। तर या बॉक्समध्ये हे सौर ऊर्जेवर चालणारं हे सोलार ट्रॅप आहे, मध्ये काम करणारं हे जे युनिट आहे जे बॅटरी प्लस सोलारवर चालतं, याला चार्जिंगची कोणत्याही प्रकारची गरज नाही। तर हे फक्त चालू केल्यानंतर ऑन ऑफ करावं लागतं। हे याच्यावरती सोलार पॅनल आहे आणि याला असं खाली अल्ट्राव्हायोलेटचे बल्ब आहेत। इथं एक बटन आहे, हे बटन ऑन केलं की यामध्ये एक लाल कलरची लाईट लागते आणि हिरव्या कलरची लाईट लागते आणि सूर्यप्रकाश हे बघू शकताय तुम्ही। आता ह्याच्यावरती प्रकाश पडला की बंद होतंय आणि प्रकाश पडला बंद झाला म्हणजे अंधार पडला की अशा पद्धतीने हे अल्ट्राव्हायोलेट क्रेन म्हणजे याचे बल्ब चालू होतात। आणि हा जो बल्बचा पॉइंट आहे तो अशा पद्धतीने आपण ह्यात फिट करायचा आहे आणि हे अशा पद्धतीनं हे यामध्ये बसतं आणि आपण या काठीच्या साह्याने किंवा एक प्लास्टिकच्या पाईपच्या साह्याने आपण हे प्लॉटमध्ये लावू शकतोय व याच्यावरती आपण एखादं पेपर जरी झाकला तरी हा अशा पद्धतीने चालू होतोय। हे उपलब्ध करण्यासाठी आपल्याला मिरज पंढरपूर हायवेला भोसे फाटा पुष्कर ॲग्रो या ठिकाणी आपल्याला हा सोलार ट्रॅप अगदी सहजरित्या उपलब्ध होईल। तर ज्या शेतकऱ्यांना याची फार गरज वाटते त्यांनी पुष्कर ॲग्रो भोसे फाटा या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर 8805009944 असा आहे। धन्यवाद।